मंचावर उपस्थित सर्व श्रद्धेय मान्यवर, परमश्रद्धेय संतवृंद, उपस्थित सज्जन माता भगिनी, गीता धर्म हा राष्ट्रधर्म आहे. हे मनाला समजतं, पण प्रमाणासहित लोकांसमोर मांडायचं तर त्याला अध्ययन लागतं आणि अधिकारही लागतो. या कार्यक्रमामध्ये माझं वर्णन खूप चांगल्या चांगल्या शब्दांनी केल्या गेलं असलं तरी गीतेसंबंधी गीता धर्माची साधना करणाऱ्या मंडळींसमोर मार्गदर्शन या शब्दांनी शीर्षित झालेलं काही बोलावं अशी माझी योग्यता आहे असा माझा गैरसमज मुळीच नाही आणि तुम्ही करून घेऊ नका. परंतु गीतेचा पहिला पाठ हा आहे की कर्तव्य उपस्थित झाल्यावर त्याच्याकडे पाठ फिरवायचे नाही. अर्जुनाला विषाद झाला असा प्रश्न येतो, अर्जुनालाच का विषाद झाला? अशा प्रसंगी विषाद अर्जुनालाच होतो, सज्जनांनाच होतो. कारण त्याच्या डोळ्यासमोर आपला अधिकार, आपण जे करतो आहोत त्याचे परिणाम, याचं जे चित्र उभं राहतं त्याचा विचार करणारा तो असतो. पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनाने जो तर्क दिला आहे त्याच्यात मी लढायला घाबरतो असं त्यांनी कुठेही म्हटलेलं नाही. त्यांनी एक प्रामाणिकपणे गोष्ट, आपल्या नातेवाईकांना मारायचं हे सत्कर्म आहे काय? महाभारताचा संदर्भ बाजूला काढा. असं जर तुम्हाला कोणी येऊन घरी उद्या विचारलं की माझ्या नातेवाईकांचा खून करावा मला वाटतं, तर तुम्ही त्याला काय म्हणाल? कर असं म्हणणार नाही कधीच. त्याचे परिणाम किती भयंकर आहेत. संकर होईल, कुलधर्मांचा उच्छेद होईल, समाज अस्ताव्यस्त होईल आणि आम्हाला राज्य मिळावं म्हणून आम्ही हे करायचं. अर्जुनाला कुठली निवडणूक लढायची नव्हती आणि लढायची असती तरी त्याच्यासमोर हा प्रश्न आलाच असता. कारण समाजातले सज्जन हे समाजाच्या हिताचा विचार करून वागतात. त्याच्यामुळे असा प्रसंग उभा राहिला की त्यांच्या मनात गोंधळ उडणारच. दुर्जन असतात, त्यांना कशाचं काही देणं घेणं नसतं, त्यांना आपला स्वार्थ कळतो, तात्कालिक आपलं सुख कळतं. त्यामुळे ते कधीही मोहग्रस्त होत नाहीत. त्यांना जे करायचं असतं ते त्यांना पक्क माहिती आहे आणि ते बिनदिक्कत बेदरकारपणे ते करत असतात. अर्जुन हा जर घाबरला असता तर मला वाटतं कृष्णाने त्याला गीता सांगितली नसती. त्याला सांगितलं असतं की तू घरी जा, आम्ही पाहून घेतो काय काय असते. पण अर्जुनाने जे कार्पण्य म्हटलं, मला कार्पण्याने ग्रस्त केलेलं आहे, म्हणून मी ते कार्पण्य हे लढाईला घाबरलेल्या भित्र्या माणसाचं कार्पण्य नव्हतं, ते धर्मकार्पण्य होतं. कारण धर्म ही अशी गोष्ट आहे की तत्त्व सगळ्यांना माहिती आहे, पण आपल्या परिस्थितीत त्याचं आचरण करताना जे कर्म त्याच्याकरता करायचं असतं ते धर्माला धरून आहे की नाही हे कळत नाही. थिअरी एक गोष्ट सांगते, त्याला धरून कर्म दुसरंच करावं असं वाटतं. अकर्म विकर्म कर्म हे कळत नाही आणि त्याच्यामुळे असं म्हटलं गीतेतच की धर्म अधर्माचं स्वरूप घेऊन येतो आणि अधर्म धर्माचं स्वरूप घेऊन येतो. आपल्याला दिसणाऱ्या धर्माचं स्वरूप खरोखरच धर्माचं आहे की नाही
असा प्रश्न मनामध्ये येतो. आणि त्याची उकल कशी करावी, तो उकल करताना आपण जो विचार करतो त्याचा आधार अधिष्ठान काय असावं. प्रचलित नीतिकल्पनांचा विचार त्या ठिकाणी त्या नीतिकल्पना न दुखावता, न त्याला धक्का लावता कसा करावा, याचं शास्त्र गीतेत आहे. पण नुसतंच एवढं असतं तर गीता एक नीतिग्रंथ झाला असता. तसं नाही आहे. गीतेमध्ये धर्म सांगितला आहे आणि आज आपण त्याला गीता धर्म म्हणतो, पण तो विश्वधर्म आहे, तो सनातन धर्म आहे, तो अपौरुषेय धर्म आहे, तो शाश्वत आहे. हो, सृष्टीच्या उत्पत्ती कालापासून सृष्टीचा धर्म म्हणून चालत आलेला आहे. सृष्टी त्याप्रमाणे चालणार आहे. सृष्टीची उत्पत्ती, स्थिती, लय सगळं काही त्याच्याप्रमाणे होणार. कोणी कितीही प्रयत्न करा ते तसंच होणार. असे जे शाश्वत नियम सत्याच्या आधारावर विश्व उत्पन्न करतात, चालवतात, त्याचा विलय करतात आणि पुन्हा उत्पत्ती करतात, असा तो विश्वधर्म आहे. आणि तो नुसताच गीतेत सांगितलेला धर्म आहे असं नाही. तर बघा, गीता महाभारतात आहे. महाभारताची कथा, नुसतीच महाभारताची कथासुद्धा चांगली मोठी लांबलचक कथा आहे. त्यात आज जे महाभारत आपल्यासमोर आहे त्याच्यात अनेक उपाख्यानं वगैरे वगैरे सगळी जुळलेली आहेत. त्यात पुन्हा ती आपल्याकरता उपलब्ध असलेली संहिता आहे. काही संहिता देवांनी त्यांच्याकरता नेली, काही नागांनी नेली वगैरे, असं सगळं वर्णन आहे त्याच्यात. इतका तो विस्तृत ग्रंथ आहे. त्याचं सार शेवटी 5 श्लोकात, ज्याला भारत सावित्री म्हणतात, त्याच्यात सांगितलेलं आहे. त्या भारत सावित्री श्लोकात असं म्हटलेलं आहे की माता पितृसहस्राणी पुत्रदार शतानी च संसारेष्वनुभूतानी याती यांस्यंती या परे. सहस्र माता पिता पुत्रदारा इत्यादी आपले संबंध हे आपल्या या जन्मोजन्मांतरीच्या प्रवासामध्ये आपल्याला भेटत असतात, जुळत असतात. ते निघून जातात, वियोग होतो, विसरून जातो. पुढच्या जन्मात नवे संबंध, मागच्या संबंधाची मागमूतसुद्धा आपल्या मनात राहत नाही. असं हे चालू असतं. असं होत आलेलं आहे, असं होत आहे आणि असं होत राहणार. दोन ओंडक्याची होते सागरात भेट, दुजी लाट फोडी त्यांना पुन्हा नाही भेट. गीत रामायणात सुद्धा वर्णन आहे. हर्षस्थान सहस्राणी भयस्थान शतानी च दिवसे दिवसे मूढम आविशंती न पंडिता. हर्षाची इतकी स्थानं, आनंदाचे, सुखाचे प्रसंग येतात. त्याच्यापेक्षा जास्त सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे, हे जीवनाचं स्वरूप तुकोबारायानं सांगितलं. पण या सगळ्या प्रसंगातून जात असताना जे मोहित आहेत, मूढ आहेत, मूर्ख आहेत, विचार करत नाहीत, त्यांना त्याचा त्रास होतो, त्याची बाधा होते. जे जाणकार लोक असतात ते याच्यात सापडत नाहीत, याच्यातून जातात, याच्यात फसत नाहीत. कारण काय? न जातु कामान न भयान न लोभात धर्मम त्यजेत जीवितस्यापि हेतु. भीतीपोटी, लोभापोटी, आपल्या कामनापूर्तीच्या स्वार्थापोटी, अगदी आपल्या प्राणरक्षणाकरता सुद्धा धर्म सोडू नये. कारण धर्मो नित्यो सुखदुःखेषु अनित्ये. सुखदुःख हा ऊन सावलीचा खेळ चालत असतो, अनित्य असतो. धर्म नित्य आहे. जीवो नित्यो हेतुरस्यत्व नित्य. आपलं अस्तित्व हे शाश्वत आहे. ते कोणत्या रूपात, कोणत्या कारणाकरता, काय शिकण्याकरता, काय करून काय शिकण्याकरता अस्तित्वात म्हणजे शरीर धारण करतं, हे बदलत असतं. ऊर्ध्वभाव विरोम्येच नशकशी शृणोति मे धर्मात अर्थश्च कामश्च
स धर्मम किम न सेव्यते. कलियुगाच्या प्रारंभी व्यास महर्षी दोन्ही हात उंचावून म्हणतात, मी ओरडून सांगतोय, रडून सांगतोय की रे बाबांनो, तुम्हाला अर्थकामाची लालसा आहे, पण धर्माशिवाय तेही पूर्ण होत नाहीत. त्या धर्माचं सेवन करा, अर्थकाम आपोआप मिळतील. ते का तुम्ही स्वीकारत नाही? का तुम्ही तसं करत नाही? आणि मग शेवटच्या श्लोकात म्हणतात, इमाम भारत सावित्रीम प्रातरुत्थाय पठेत स भारतफलम प्राप्तम परम ब्रह्माधिगच्छेती. सगळे महाभारत सार याच्यात मिळेल. त्या भारताचं फळ या 4 श्लोकात मिळेल आणि परब्रह्माची प्राप्ती होईल. सुखाकरता माणूस धडपडतो. सगळ्या जगात सुखाची ओढ असते. सगळ्या जड चेतन वस्तू सुखाकडे जात असतात. आपल्या स्वभावाप्रमाणे जगात जे अनुभव येतात, जे विषय दिसतात, जे पदार्थ मिळतात, ते जर आपल्यावर अनुकूल प्रतिक्रिया करत असतील तर त्यांनी आपण सुखी होतो, आणि आपली प्रतिक्रिया जर प्रतिकूल असेल तर आपण म्हणतो दुःखी होतो आम्ही. त्याच्या दुःखाकरता आपण दूर पळतो, सुखाकरता पाठलाग करतो. असं सगळ्या जगाचं आहे, आपलंही आहे. परंतु या सुखाचा पाठलाग करता करता आपल्या देशात एका कोणाला तरी बुद्धी झाली. असं उपनिषदात म्हटलं आहे की पहिला दिवस असा असेल, एका ऋषीला बुद्धी झाली की बाहेर आपण हे सगळं पाहतोय, जरा आपल्या आत शोधून पाहावं. बाहेर तर मिळत नाही. इतके दिवस पाहिलं, सगळे प्रयोग करून पाहिले, नाही मिळत. आजही ती स्थिती आहे. सुविधा आहेत, उपभोग आहेत, सुख नाही. मग पुस्तक मॉन्क हू सोल्ड हिज फेरारी वगैरे असं लिहिल्या जातं. आजही येतात ते अनुभव. एका ऋषीला बुद्धी झाली की जरा आपल्या आत डोकावून पाहावं, तिथे तरी आहे का. हे ज्या दिवशी सुरू झालं त्या दिवशी विद्येचा उदय झाला, अध्यात्माचा उदय झाला. आपल्या देशात हा आतला शोध जिकिरीनी करत करत पूर्णत्वाला नेल्या गेला. आणि ज्या सत्यावर सगळं जग चालतं, ज्या सत्यावर जे सुखदुःखांच्या पलीकडे आहे, आणि ज्या सत्यावर आपले पाय पक्के रोवून मनुष्य जर उभा राहिला तर त्याला कधीही दुःखाची बाधा होत नाही. तो मृत्यूच्या अधीन होत नाही. त्याला अमरत्वाची प्राप्ती होते. ते सत्य आपल्याला सापडलं, त्या सत्यावर आपण उभे राहिलो. आपल्या ऋषीमुनींनी, समाजातल्या कर्त्या पुरुषांनी अविश्रांत परिश्रम करून समाजातल्या झोपडीतल्या म्हाताऱ्या बाईपर्यंत सुद्धा हे सत्य पोचवलेलं आहे. आजही ते मिळतं. असं भाषण नाही देता येणार त्यांना. पण पैसा काय बाबा, पैशाला कोण विचारतं. असं साधी अशिक्षित म्हातारी रिक्षावाला म्हणतो, साहब नहीं है खुर्दा तो रहने दो, मुर्गी भी पैसा नहीं खाती. ही उत्तरं फक्त भारतात ऐकायला मिळतात आणि सगळ्यांकडून ऐकायला मिळतात. हे तिथपर्यंत ज्ञान पोचवलं. हा सगळा समाज त्या पायावर उभा केला आणि मग या समाजाला नाव मिळालं, हा भारतीय समाज आहे, हा आर्यांचा समाज आहे, पलीकडे जाऊन हा हिंदू समाज आहे. आपला देश हा धर्मप्राण देश आहे. तो हे जाणतो की सुख बाहेर नाही. न जातु कामा कामानाम उपभोगे न शाम्यते हविषा कृष्ण वर्त्मेव भूय एवाभिवर्तते. कामनापूर्तीतून तृष्णा तृप्त होत नाही. आगीत तूप टाकावं तशी आग आणखी भडकते, तसं होतं. आणि म्हणून जगात जगायचं आहे तर जगाचा समाचार घेतला पाहिजे. ते टाळता उपयोगी नाही, त्याच्यातून जावंच लागणार आपल्याला. परंतु त्यातून जात असताना या सत्याचं भान मनात जागं ठेवून, त्याचं स्मरण नित्य ठेवून आपली कर्म केली तर अविद्या विद्या, सुख दुःख सगळं नीट सांभाळता येतं. त्याच्याकरता एक संतुलन पाहिजे. ते संतुलित आचरण म्हणजे धर्म आहे. त्या संतुलित आचरणाची मूलतत्व, मूल्य, त्याच्या आधारावर देशकाल परिस्थितीनुरूप योग्य आचरण,
योग्य अयोग्य याची कसोटी काय, ती मूल्य आहेत. असा आपला धर्मप्राण देश आहे. त्या धर्माकरता तो जगतो, त्या धर्मावर जगतो. तो धर्म सगळ्या जगाला देण्याकरता जगतो. अनेक न्यायमूर्ती असं म्हणतात. परवा मी एक लेख वाचला, न्यायमूर्ती BN श्रीकृष्ण यांचा. त्या लेखाचं प्रतिपादन असं आहे की भारतात संविधानात आपल्या सेक्युलर, सोशलिस्ट हे शब्द आले, नंतर आले, टाकण्यात आले. लोकांना असं वाटतं की हे कशाला टाकले, काय टाकले. पण ते म्हणतात की त्यांनी काही बिघडत नाही, कारण आपल्या संविधानात जे गृहीत होतं किंवा जे अंतर्भूत होतं ते आता असं उघडं केलेलं आहे. जे इम्प्लिसिट होतं ते एक्सप्लिसिट केलेलं आहे. कारण भारतवर्षाने सर्वांप्रती समदृष्टी ठेवून, सर्व विश्व एक कुटुंब मानून, धर्माच्या अनुशासनात सगळे चालतील अशा जीवनाची परंपरा उभी केली आहे. आजचं आपलं संविधानसुद्धा हे त्या वृत्तीचंच एक व्यक्तरूप, देशकाल परिस्थितीनुरूप आपल्या चिंतकांनी उभं केलेलं आहे. हे संविधानाचं स्पिरिट लक्षात ठेवून त्या संविधानाचा उपयोग आपण देश चालवण्याकरता केला पाहिजे, असं त्या लेखात ते म्हणतात. त्याच्यामुळे हा जो धर्म आहे, जो सार्वजनीन, सार्वकालीन, सर्वांकरता आहे, पण भारतात ज्याचं संगोपन झालं, भारतात ज्याचा विकास झाला, तो धर्म म्हणजे आपली राष्ट्रीयता. तो धर्म, त्याला नाव काही द्या, ज्यांना हा शब्द आवडत नाही सोडून द्या, दुसरे शब्द आहेत. पण तो धर्म म्हणजे आपला राष्ट्रधर्म आहे. आणि गीतेमध्ये सगळं निरूपण त्या धर्माचं आहे. त्या धर्माकरता व्यक्तींनी कसं असावं, कुटुंबानी कसं असावं, त्या धर्माकरता समाजाने कसं असावं, काय करावं, काय करू नये, आणि जे करावं ते कसं करावं, तसं करता यावं याच्याकरता काय करावं, विचार कसा करावा, साधना कशी करावी. आश्चर्य आहे, गीता श्रीकृष्णाने सांगितली. त्यांनी सांगताना असं म्हटलं की ही पूर्वी सांगितल्या गेली. हा धर्म सूर्याला सांगितला होता, पण त्याचा लोप झाला, मी पुन्हा प्रगट करतो. परंतु महाभारत काळापर्यंत जितके संप्रदाय, विचारधारा आपल्या देशात उदयाला आला जीवन सुखी करण्याच्या दृष्टीने, जीवनामध्ये विज्ञान, अध्यात्म, भौतिकता आणि अंतर्मुखता या सगळ्यांचा समन्वय साधून नीट चालावं, सगळ्यांचं, सर्व सृष्टी सुखी व्हावी, जो जे वांछील तो ते लाहो अशी स्थिती यावी, अशा करता जे जे संप्रदाय उत्पन्न झाले, त्यांनी जे जे उपाय सांगितले, त्या सगळ्यांचं संग्रहण, सारांश, त्याच्या सारतत्वाचं सगळं विवेचन गीतेत आहे. आणि त्यांच्यातल्या सगळ्या साम्यस्थळांना घेऊन गीतेचा संदेश आहे. एवढंच नाही तर भगवद्गीतेनंतर आस्थागायत आपल्या देशामध्ये ज्या विचारधारा अशा उत्पन्न झाल्या, त्या सगळ्यांचा संदेश आपल्याला गीतेत वाचायला मिळतो. आणि या प्रामाणिक उद्देशाने सगळ्या जगभरात जे जे सांगितलं गेलं आहे, संप्रदायाचं नाव कोणचं असेल, प्रवर्तक कोणचे असतील, पूजा पद्धती काही असेल, पण सारतत्व या उद्देशाने जे जे सांगितलं आहे ते सगळं आपल्याला गीतेत सापडतं. म्हणून सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदना ही उक्ती अक्षरशः गीतेला चपखल लागू होते. गीतेत सगळं काही आहे. आणि गीता हे भारतीय व्यक्तीचं जीवन कसं असावं आणि भारतीय राष्ट्राचं जीवन कसं असावं, जीवन ध्येय काय असावं, त्या सगळ्याचा निर्देश करते. या दृष्टीने ही भगवद्गीता ही आपण सगळ्यांनी अभ्यासली पाहिजे, आचरणात आणली पाहिजे, आणि सर्वसामान्य भारतीयापर्यंत ती पोचेल असा कसोशीने प्रयत्न केला पाहिजे. आजच्या भारतवर्षाच्या भौतिक विकासापासून तर आजच्या भारतवर्षाच्या नैतिक आध्यात्मिक विकासापर्यंत सगळ्या गोष्टींना
साकार व्हायचं असेल तर मूळ ही अट आहे एका अर्थाने. कारण समाज जोपर्यंत असा बनत नाही तोपर्यंत राष्ट्र त्या स्वरूपात उभं राहत नाही. हा सार्वकालिक सत्य सिद्धांत सगळ्या राष्ट्रांच्या बाबतीत आहे. राष्ट्र काही नीतीवर उभं राहतं, सरकारवर उभं राहतं, पार्टीवर, माणसावर उभं राहतं असं नाही आहे. हे सगळे असतात, सहाय्यकही होतात. ते सगळं चांगलं असलं पाहिजे याचा विवेकही आपण केला पाहिजे. परंतु हे सगळे यशस्वी व्हायचे असतील तर मूळ अट असते समाज. आणि म्हणून भगवान गीतेत असं म्हणतात की मला काहीही कर्तव्य शिल्लक नाही, मला हे सगळं करायची काही जरूरच नाही आहे, पण तरीही मी हे करतो. का करतो? तर सामान्य जनांचा बुद्धिभेद होऊ नये, त्यांची श्रद्धा नष्ट होऊ नये. कारण मला काहीही कर्तव्य नाही, कर्माशी मला देणंघेणं नाही, अशी स्थिती येतपर्यंत कर्म करूनच ती स्थिती मिळवावी लागते. म्हणून अज्ञ कर्मसंगी जे लोक आहेत त्यांचं त्या दिशेने यात्रा कर्मांच्या माध्यमातून ती थांबू नये, ती उचित दिशेला चालत राहावी. म्हणून मी सगळ्या कर्मांचं आचरण करत असतो. आणि मग ते असं म्हणतात की लोकसंग्रह करणाऱ्यांनी, असे अज्ञ लोक जसे अगदी लिप्त होऊन ती सगळी कर्म जीवनातली करत असतात, तसंच दिसेल अशा रीतीने पण त्या कर्मांपासून निस्संग राहून ते कर्म केलं पाहिजे. चिकीर्षुर लोकसंग्रही, लोकसंग्रहाची इच्छा करणारा तो जे करतो ते दिसतं तसंच. बाकीचे लोक जसे कर्मात फसलेले असतात तसाच तोही दिसतो, पण तो बुद्धीनी, समजेनी, आत्म्याने निस्संग राहून ती कर्म करत असतो, कर्तव्य म्हणून करत असतो. कृष्णाने व्यायाम करायची काय जरूर होती? जे सुदर्शन चक्राने सूर्य झाकू शकतात, पण ते सकाळी 4 वाजता उठून व्यायाम करायचे. महाभारतात त्यांची दिनचर्या आहे. महाभारताचा थोडक्यात संदेश त्या भारत सावित्रीचा आहे आणि त्या संदेशाचं विस्तृत भाष्य ज्यामुळे आपल्याला त्याचं आचरण करता येईल ते सगळं भगवद्गीतेत आहे. आणि पहिला संदेश आहे, पळून जाऊ नका. समस्येचं उत्तर समस्येपासून पळून जाण्यात नाही, समस्येला बगल देऊन समस्या टाळून जाण्यात नाही, समस्या अंगावर घेऊन तिची सोडवणूक करता करता समस्येतून त्याचं उत्तर मिळतं. आणि म्हणून अर्जुनाला ते म्हणतात की तू काय हे भित्र्यासारखी गोष्ट करतो? क्लैब्यम मास्मगमः पार्थ. नैतत्वयुपपद्यते क्षुद्रम हृदय दौर्बल्यम तत्वोत्तिष्ठ. हे शोभत नाही तुला? अनार्य, अजुष्ट, अस्वर्ग्य अशा प्रकारचा विचार तू करतो. पहिल्यांदा तर थोबाडीतच मारल्यात, समजावलं वगैरे नंतर. पहिल्यांदा हा जो एक कार्पण्य भाव त्याच्या मनात उत्पन्न झाला होता धर्मकार्पण्यामुळे, की पळा, नको, मी संन्यास घेतो, मी भीक मागून जगेन, पण मला अशी कीर्ती, असं राज्य नको. मग त्याला सांगितलं की तू काय, तुझी मान्यता काय आहे? तू जर हे सगळं चेतन, शाश्वत असं मानत असशील आत्मा असल्यामुळे, तर असं जर असेल तर कोण मरणार आणि कोण कोणाला मारणार? तू तुझं काम कर. तुला वाटतं, तुझा अहंकार आहे, मी युद्ध करणार, मी यांना मारणार. अरे हेही मरणार नाहीत, तूही मरणार, सगळे आहेत, नेहमी करतायत. नत्वम नेमे जातुनासम नत्वम नेमे जनाधिपा नत्वेवाहम जातुनासम नत्वम नेमे जनाधिपा. अशी स्थिती आहे तुझी जर मान्यता अशी असेल तर. आणि तू हे सगळं जर नश्वर मांडणार असतील तर तू यांना मारणार नाहीस, पण एक दिवस हे नष्ट होणारच आहेत. यांनी आपल्या कर्मांनी आपला नाश ओढवून आणलेला आहे आणि तो नाश व्हावा अशी योजना आहे. तू नाही करणार, दुसरं कोणी. तुला काय मिळेल? तू जर लढला नाहीस तर तुला काय मिळेल? पहिली गोष्ट, तुझा स्वभाव असा आहे की तू लढत नाही काय म्हणतोस? तुझा स्वभाव कान धरून तुला लढायला लावेल.
आणि जर नाही लढलास तर अपकीर्ती होईल. लोक म्हणतील घाबरला. क्षत्रियाला मरणापेक्षाही दुर्धर दुस्सह अशी अपकीर्ती तुझी लोकांमध्ये होईल. कर्तव्य कर. हतो वा प्राप्सेसे स्वर्ग जित्वा वा भोक्षसे मही. कर्तव्य केल्याने नुकसान काही नाही, पण तुझी दृष्टी मी मरीन की जिंकीन अशी असल्यामुळे तुला मोह होतो. तुझी दृष्टी फळावर आहे. किंवा तुला जे वाटतं की मी यांना मारतो वगैरे, तो तुझ्या हृदयात राग आहे म्हणून तुला असं वाटतं. युद्ध करून त्यांना मारतो मी. कशाकरता मारतो? मला राज्य पाहिजे म्हणून मानतो. माझ्या लोभाकरता मारतो. माझा त्यांच्यावर राग आहे, त्यांनी आमचा छळ केला म्हणून मी सूड घेतो. अशा भावनेने तू लढशील तर तू या कर्मात अडकशील. मग हे केल्यामुळे तुला पुढे नरकवास येईल. पण तू जर हे समजलास की या सृष्टीमध्ये धर्म नीट चालावा म्हणून आता कौरवांचा नाश होणं आवश्यक आहे आणि मी क्षत्रिय असल्यामुळे धर्माकरता हे करणं माझं कर्तव्य आहे, हे माझे आहेत सगळे, माझ्या हृदयात यांच्याविषयी काहीही खुन्नस नाही, प्रेम आहे, पण मला यांना मारलं पाहिजे म्हणून मी लढणार आणि यांना मारणार, तर तुला ते फळ चिटकणार नाही. तू अहंकाराने युक्त होऊन जेव्हा कर्म करतोस तेव्हा कर्माचं फळ तुला लागतं. तू अहंकारापासून मुक्त होतो आणि हे जगाचं जे चक्र चालतं त्या चक्रामध्ये हे कर्म माझ्या वाट्याला आलेलं माझं हे प्राप्त कर्तव्य आहे असं करशील तुला सिद्धी प्राप्त होईल. स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धिं लभते नरः. हे सगळं समजावलं आहे आणि सांगितलं आहे की कसं कर्म करावं. मग स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगितली. तो कसा असतो? हे सगळे कर्मांचे प्रवाह त्याच्या अंगावरून येत जात असतात. कामना येतात, कामना जातात, परंतु तुडुंब भरलेला समुद्र पाऊस पडला म्हणून वाढत नाही आणि ऊन पडलं म्हणून आटत नाही. तो कायम असतो. तसं त्याचं मन असतं. आपूर्यमाणम अचल प्रतिष्ठम. तसा तू हो, शांत हो, मनामध्ये प्रसन्नता येऊ दे. अर्जुन म्हणतो हे व्हायचं कसं? मग निरनिराळे उपलब्ध मार्ग सांगितले. गीता खूप मोठी आहे, त्याच्यावर बोलायचं म्हटलं तर वर्षभर सुद्धा 2-2 तास प्रवचन रोज चालू शकतात. त्याला अभ्यासही करावा लागेल. तोही माझ्याजवळ नाही. तुमच्याजवळ वेळ नाही, माझ्याजवळ अभ्यास नाही. परंतु सगळ्या योगांचं वर्णन केलं आहे. सांख्य सांगितलेलं आहे, ज्ञानयोग सांगितला आहे, कर्मयोग सांगितला आहे. सगळे मार्ग जे जे उपलब्ध त्यावेळेला होते. आणि मग असं सांगितलं त्यांनी की काय जमतं याच्यातलं तुला? हे फारच कठीण आहे हो, मन फार सुदुष्करम महाभाव. अर्जुनने म्हटलं हे मन कसं आहे? मन तर फार चंचल आहे, याला आवरणं तर मोठ्या मोठ्या माणसांनी शक्य होत नाही. भगवान म्हणतात खरं आहे, पण अभ्यास कर, प्रॅक्टिस कर. अभ्यास आहे ना, तर अभ्यासाने होतं, पण तुझं त्याच्यातही मन लागत नाही आहे. तर मग असं कर की कर्म करताना त्या कर्मामध्ये तू फलाची आशा ठेवू नकोस. कर्तव्य मी करीन, जे मिळेल ते मिळेल, न मिळेल काही हरकत नाही, कर्तव्य सोडणार नाही. मी हारेन की जिंकेन याचा विचार करून नाही लढणार. लढणं माझं कर्तव्य आहे, मी लढेन. हे फक्त लढाई करता नाही आहे. नित्य रोज आपल्या समोर जी कर्तव्य उपस्थित होत असतात, यातनं मला काय मिळेल असा जेव्हा विचार होतो तेव्हा ते कर्म बिघडतं. आपण ते केलं तर फळ आपल्याला चिपकतं. चांगलं फळ मिळालं तर आपला अहंकार वाढतो, वाईट फळ मिळालं तर आपल्याला दुःख भोगावं लागतं. ते म्हणतात हा फळाची कामना सोड. आणि तेही फार कठीण असेल तर मग असं कर की सगळी जी कर्म करतोस ती मला अर्पण कर. म्हणजे हा इतका मोठा तत्त्वज्ञानाचा भाग आहे, दार्शनिकांचा भाग आहे. तो
विद्वानांनाही लवकर समजत नाही असा भाग आहे. आणि आता मी म्हणालो की सर्वसामान्य लोकांपर्यंत गीता पोहोचवा, हे कसं काय करणार? त्या गीतेत असं आहे की हे जमत नसेल तर हे कर, हे नसेल तर हे कर, हे नसेल तर हे कर. पुढे गीतेत असं म्हटलं आहे की स्वल्पमल्पस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. थोडं जरी तू करशील तरी तुझी प्रगती चालू राहील. कारण एक गोष्ट आहे की हे करणारा तो कधीही नाश पावत नाही. या जन्मात नाही साध्य झालं, पुढचा जन्म आहे. या जन्मातली साधना चालू ठेवण्याकरता अनुकूल परिस्थिती त्याला पुढच्या जन्मात मिळते. योगभ्रष्ट झाला तरी शुचीनाम श्रीमताम गेहे योगभ्रष्टोपि जायते. शुची श्रीमत अशा घरात जन्म घेऊन केव्हा तरी पुन्हा पूर्वकृतीचा उदय त्याच्या मनात होतो आणि तो साधनेला लागतो आणि त्याची यात्रा चालू राहते. याचा नाश नाही. नेहाभिक्रम नाशोस्ती. त्याच्यामुळे अरे हे फारच कठीण दिसतं, मला होईल काय असा विचार करून तू करायला लाग. सफलता कमी जास्त वेळानी, एका जन्मात नाही तर 10 जन्मात सफलता निश्चित आहे. आणि हे करत असताना माझ्यापाशी भक्तीची बुद्धी ठेवून, म्हणजे त्या सत्यापाशी भक्तीची बुद्धी ठेवून त्याला सगळं अर्पण करून जे जगत असतात, विश्वाविषयी कुठलीही कुभावना मनात न बाळगता प्रेमाने सगळ्यांकडे समदृष्टीने पाहून करुणा आदी आदी सद्गुणांचा उदय आपल्यामध्ये सतत चालू ठेवून जे करतात, अशा भक्तांच्या योगक्षेमाची काळजी सुद्धा मी करीन. म्हणजे बा किती हा चांगला सौदा आहे, स्वस्तातला सौदा आहे, गॅरंटी आहे. आणि तुम्हाला काही मेंटेनन्स रिपेअर जे जे काय लागेल ते सुद्धा कंपनी देईल. हे आश्वासन आहे गीतेत सगळीकडे. आणि ह्या सगळ्या मार्गांची नीट विश्लेषणात्मक अशा प्रकारची रचना वर्णन करून आणि भगवंतांनी त्याच्याकरता काय काय करावं हे सुद्धा सांगितलेलं आहे. गुणसंपदा कोणची असावी, कर्माविषयी म्हटलं आहे. सुखासाठी मनुष्य कर्म करतो, पण ते सुख कोणचं? ते तात्कालिक सुख, आपल्या स्वार्थाचं सुख असं पाहिलं तर ते राजस सुख असतं. जे सुख आपल्याला प्रगतीच्या पथाकडे नेतं ते सात्विक सुख असतं. ते पाहताना सुख वाटेलच असं नाही. परीक्षा आहे त्याच्यामुळे मॅच पाहू नका, सिनेमा पाहू नका, टी व्ही पाहू नका, सकाळी लवकर उठा, रात्री जागा, खूप परिश्रम करा. संन्यासासारखंच विरक्त होऊन अभ्यास करून मेरिटमध्ये येतो माणूस. ते करत असताना त्याला किती यातना होतात. त्यावेळेला जर त्याला कोणी विचारलं किंवा त्यावेळेला जर त्याला थोडीशी सूट मिळाली तर किती आनंद होतो. पण असा कणत कुथत का होईना जो प्रयत्न करतो प्रामाणिकपणाने, त्याला पास झाल्यानंतर कसा आनंद मिळतो. म्हणून त्यांनी म्हटलं आहे की सात्विक सुख यत्तदग्रे विषमैव परिणामे मृतोपमम. राजस सुख पहिल्यांदा चांगलं वाटतं पण त्याचे परिणाम फार भयंकर असतात. तिखट चमचमीत मसाला खाताना बरं वाटतं, ईट नाव एन्जॉय लॅटर असं होतं मग त्याचं. तामस सुख म्हणजे जे कर्मही दुःखदायक आहे, बिभत्स आहे, कुरूप आहे, हानिकारक आहे आणि त्याचे परिणामही तसेच होणार. कुत्रा जसा हाडूक चळकतो, ते त्याच्या तोंडामध्ये जखमा करून त्याच्यातून जे रक्त, त्याचं रक्त बाहेर येतं ते पिताना त्याला वाटतं ते याचीच चव आपल्याला मिळते, म्हणून तो तेच करत असतो. कर्मही विद्रूप, कुरूप, हानिकारक आणि त्याचे परिणामही वाईट. श्रद्धा, कर्म, सगळ्या मनुष्याच्या कर्माची प्रेरणा, मनुष्याच्या कर्मापाठीमागे असलेली श्रद्धा, मनुष्याच्या कर्मांचा प्रकार, या सगळ्यांचे सत्व रजतमानुसार त्यांनी विभाग केलेले आहेत. आणि काय करावं काय न करावं याचा विवेक सांगितला आहे.
हे करण्याची योग्यता म्हणजे काय, तर दैवी गुणसंपत सांगितली. अभयम सत्व संशुद्धीम ज्ञान योग व्यवस्थिती दानम दमश्च धर्मश्च. 3 श्लोक 16व्या अध्यायातले पहिले, त्याच्यात वर्णन आहे. आणि ही मिळवताना हे कशाकरता करणार, तर लोकसंग्रह. गीता हे केवळ एकट्या मनुष्याने मोक्ष प्राप्त करायचं साधन नाही. एकट्या मनुष्याचं परमध्येय तर तेच आहे, सत्तेची प्राप्ती. हिरण्मयेन पात्रेन सत्यस्यापिहितं मुखम तत्वं पूषण अपावृणु सत्यधर्माय दृष्टये, असं आपलं परंपरागत ध्येय आहे. मनुष्य जीवनाचं ते परम लक्ष्य आहे. उपभोगाकरता ते मनुष्य जीवन नाही. म्हणून त्यागाचा महिमा आपल्याकडे आहे, संयमाचा महिमा आपल्याकडे आहे. प्रत्येक मनुष्याला ते प्राप्त करायचं आहे. पण प्रत्येक मनुष्याला ते प्राप्त करून करायचं काय आहे, कारण तो सत्यधर्म हे सांगतो की सगळं जग तुम्हीच आहात. तुमच्यात जो आहे तोच सगळ्या जगात आहे. बाकी जे बदलणारं आहे ते बदलत असतं सगळ्यांचं, पण जे शाश्वत आहे ते विश्वरूपही आहे आणि ते आत्मरूपही आहे. आणि म्हणून एकांती आत्मसाधना लोकांती परोपकार. स्वकर्म कुसुमांची पूजा कशाकरता करायची, तोषा लागी होया अपारा. कारण विश्वात्मके देवे, हा देव विश्वात्मक आहे. विश्वात्मक असल्यामुळे तो माझ्यातही आहे. त्याची सेवा करायची आहे. म्हणजे मग लोकसंग्रह करणं आलं. लोकांना उन्मार्गगामी बनू द्यायचं नाही, सन्मार्गगामी बनवायचं. त्याच्याकरता आपण तयार होऊन हे कर्म करायचं. तेही करताना याच गोष्टी, फळाची आशा सोडायची नाही, ठेवायची नाही. ईश्वरार्पण बुद्धीने कर्तव्य करायचं. कितीही मोह आकर्षण स्वार्थ येऊ दे, सत्पथ सोडायचा नाही. हे कसं साधणार, तेही आहे की ते. आम्ही संघामध्ये कार्यकर्त्यांचं काय असावं कसं असावं वर्णन करताना नेहमी एक श्लोक सांगतो, सारांशात आहे. मुक्त संगो अनहमवादी धृती उत्साह समन्वित सिद्धी असिद्धी निर्विकार. जे करता ते करा, समरसून करा, कळकळीनी उत्कटतेने करा, उत्कृष्ट करा, परंतु त्यात अडकू नका. उत्कृष्ट कबड्डी खेळणारा किंवा दंडयुद्ध खेळणारा आमचा कार्यकर्ता एखाद वेळेस वर्गात जातो, मग त्याला सांगतात आता तू योगासन शिकव. लोकबुद्धीने पाहिलं दंडयुद्ध किती थ्रिलिंग विषय आहे आणि योगासन एक असा मिळमिळीत विषय आहे. पण आमचा चांगला कार्यकर्ता, त्याला सांगितल्याबरोबर तो ते दंडयुद्धाचं पुस्तक टाकून देतो, योगासनं वाचायला सुरुवात करतो. ते शिकवायचं आहे. शाखा चालवायला सगळे संघाचे कार्यकर्ते बनतात. पुढे त्यांना मग कुठे भांडारही चालवायला देतात पुस्तकांचं. त्यांना किसान संघातही पाठवतात. तेव्हा ते असं म्हणत नाही आम्ही याच्याकरता नाही आलो संघात. आहे कशाकरता, लोकसंग्रह करता. लोकसंग्रह ज्यांनी होईल ते सगळं काम आपलं काम, सगळ्यांच्या योजनेने ठरेल ते आपलं काम. जे दिलेलं काम आहे ते आपलं काम आहे. स्वे कर्मण्य भिरत आहात, ते उत्कृष्ट करीन, त्यातून मला सिद्धी मिळेल. ते काम योजनेने बदललं तर जे नवीन काम आहे ते माझं काम, ते सर्वात महत्त्वाचं काम. मोरोपंत पिंगळे आमचे श्रेष्ठ कार्यकर्ते, त्यांच्याकडे विश्व हिंदू परिषदेकडे लक्ष देण्याचं काम आलं. मग पहिल्या बैठकीत त्यांनी आपलं सांगितलं ऑब्झर्वेशन. तर त्यांनी सुरुवात अशी केली की विश्व हिंदू परिषदेचं काम हे आजच्या जगातलं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. मी तर असं म्हणतो संघाच्या शाखेपेक्षाही ते जास्त महत्त्वाचं आहे, कारण आजकाल ते काम माझ्याकडे आहे. या वृत्तीने करायचं, जोपर्यंत आहे तोपर्यंत करायचं. दुसरं काम आलं ते अनहमवादी, अहंकार नाही करायचा. कारण खरंच आपण जे करतो ना ते केवळ आपण करतो म्हणून होतं असं नाही आहे. आपण जे जे करतो त्याच्यामागे पुष्कळ लोक असतात. जसं विमान कोण चालवतो, पायलट चालवतो. पण पायलट चालवतो का एकटा, विमानातलं तो बघत असतो, हे बरोबर आहे. पण त्यांनी कोणत्या मार्गाने जावं आणि किती उंचीवरून उडायचं आणि कोणत्या दिशेला जायचं हे त्याला त्या कंट्रोलवरून कळतं, तेव्हा तो जाऊ शकतो. कुठे कुठे मध्ये टर्ब्युलन्स आहे त्याला सांगितलं जातं.
त्या विमानात बसलेल्यांची शिस्त कायम ठेवण्याचं काम त्या स्टुअर्डेसेस करत असतात. किती लोकांचा मिळून विमान उडण्याचा उद्देश असतो? मी करतो, जे मीच करतो तेच चांगलं होतं असं असेल तर मग मी माझे पाय हलवतो, ते सगळे नेहमी चांगलेच पडतात काय? बाथरूममध्ये घसरत नाही कोणी? ठेच लागत नाही का आपल्याला कधी? कारण काय, जे अगदी माझं म्हणून व्यक्तिगत कर्म करतो तिथे सुद्धा पुष्कळ गोष्टी काम करत असतात. मला लागलेली सवय सुद्धा दुसऱ्यांनी लावलेली ती काम करत असते. म्हणून जे आपण करतो ते मी केलं आणि चांगलं झालं तर मी किती चांगला, असा अहंकार बाळगण्यात काय अर्थ आहे? हे फार हे सरसंघ चालक झाले, संघ फार तेजाळला. अरे मी एकटा होतो काय? आमच्या शाखा वाढवण्याकरता शाखा स्तराचे कार्यकर्ते काम करत होते. संघ चांगला झाला तर निदान मला तरी लोक असं काही काही चांगलं म्हणतात, त्यांना कोणी धन्यवादसुद्धा म्हणत नाही. निष्काम कर्मयोगी ते काम करत असतात, म्हणून आमचं काम चालतं. अनाहमवादी होऊन करायचं आणि धृती आणि उत्साह समन्वित असलं पाहिजे. काही वेळा पुढे घुसून काम करायची वेळ असते, काही वेळा वाट पाहायची वेळ असते. वाट पाहायचंही धैर्य पाहिजे. चांगलं झाड लागायचं असलं तर एका दिवसात 12 वेळा माती बदलून 15 वेळा पाणी बदलून नाही होत. एका जागी लावून वर्षानुवर्ष वाट पाहावी लागते, त्याची मशागत करावी लागते. तेव्हा कुठे जितकं चांगलं फळ तितकं जास्त वेळ. अफजल खान चालून आला तरी शिवाजी महाराज प्रतापगडावरून हल्ले नाहीत. बदनामी होत होती की घाबरले पळाले, मोठमोठ्या घोषणा देत होते, आता कुठे गेले. हे ऐकलं सगळं त्यांनी. त्यांना माहीत होतं की जे साध्य करायचं आहे त्याच्याकरता आत्ता जर उत्साह दाखवला तर ते कामही राहून जाईल आणि आपलाही नाश होईल. तो जावळीच्या जंगलात आपल्या जाळ्यात जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण काही करणार नाही. आणि आल्यावर असं केलं की फार थोडे लोक वाचून परत गेले. आणि उत्साह नव्हता असं जे लोकांना वाटलं, त्याच्यानंतर 4 महिन्यात 4ही दिशांना जो दिग्विजय केला, विजापूरच्या दारापर्यंत स्वराज्याच्या फौजा पोहोचल्या. धृती उत्साह समन्वित कार्यकर्ता. आणि यश अपयश ही सगळं करूनही आपल्या हातची गोष्ट नसते, कारण एक भाग्य आहेच. 5 जी सांगितली 5 गोष्टी, अधिष्ठानं तथा करता, करणंच पृथक वधम, विविधाश्च पृथक चेष्टा, या आपल्या हातात आहेत. आपण त्या चांगल्या करू शकतो. अधिष्ठान आपलं पक्क ठेवू शकतो. मनात त्याची स्पष्ट कल्पना असू शकते, करून घेऊ शकतो बौद्धिक परिश्रम करून. कार्यकर्ता म्हणून हे सगळे गुण आपल्या अंगी येत राहतील आणि दोषांचं निरसन होत जाईल असा नित्य प्रयत्न केल्याने साध्य होतो. उत्तम कार्यपद्धती अनुभवातून विकसित होते, पण कधीकधी भाग्य नसतं. ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या ठेवूनही प्रत्येक कामाची एक वेळ असते, ती वेळ यावी लागते. ती वेळ आली म्हणजे ते काम होतं, आणि ते कसं झालं कळत नाही. आणीबाणीत मी एका नगराचा प्रचारक होतो. नवीन उत्साहात प्रचारक निघालो, 6 महिन्यात आणीबाणी लागली. तर शाखा चालवायचा उत्साह बित्साह राहिला जागच्या जागी. चला घरोघर जा, हालचाल विचारा, व्यवस्था करा, सत्याग्रहाची व्यवस्था करा, सगळं करा. आणि मग काहीच नाही. पुढे काय, सत्याग्रह झाला, चांगला झाला, पण पुढे काय? शाखा बंदच आहेत, बंदी कायम आहे, इमर्जन्सी कायम आहे, अजूनही लपून छपूनच वावरावं लागतं. प्रांतप्रचारकांना एकदा आले होते ते, तर त्यांना म्हटलं की हे काय, देव पाहतो काय? सगळ्या सज्जनांना त्रास, सगळं चांगलं करून त्यांच्या वाटायला हेच. ते म्हणून तू काय देवापेक्षा शहाणा झाला का? म्हणलं नाही, पण इतका वेळ मी इतकं सगळं करू नये. तर म्हणे तुला काय करायचं, तू आपलं काम कर ना. देवाच्या मनात असेल तेव्हा होईल, देवाच्या मनात नसेल तर काहीही कर, नाही होणार. आणि देवाच्या मनात नाही म्हणून तू स्वस्थ बसला तरी नाही होणार. तू करत राहा. आणि इलेक्शन्स डिक्लेअर काय झाली, आणि इकडे तर काही हवा नव्हती, म्हणजे महाराष्ट्रात तर होती, विदर्भात तर काहीच नव्हतं. आम्हाला मागमूसही लागला नाही की असं काही होईल, म्हणजे आम्ही खालचे लोक.
वरच्या अधिकाऱ्यांना माहीत होतं. त्यांना एका जिल्हा बैठकीत प्रश्न विचारला आम्ही की आता इलेक्शन्स डिक्लेअर झाले, काय होईल. तुमचे सरकारी तेव्हा माधवराव मुळे होते. त्यांनी सांगितलं की हे सगळे विरोधी पक्ष जर मिळून लढले ना तर 276 जागा त्यांना मिळतील. आम्ही हसलो सगळे, कारण आम्हाला सवय अशीच होती, सॉलिड आणि डिपॉझिट जप्त. त्यावेळेला जर कोणी सांगितलं असतं की असे दिवस येतील संघाचे, तर आम्ही विश्वासच ठेवला नसता. इतका मार खाल्लेला की आम्हाला सवय तीच होती. एखादा चांगला शब्द ऐकायला मिळाला तर चुकल्यासारखं वाटायचं. एकही शिवी नाही पडली अजून. पण बदलतात. आता हे का बदलतात? ठीक आहे, प्रयत्न चांगले केले वगैरे हे ठीक आहे, पण शेवटी तो पाचवा जो फॅक्टर असतो त्याची एक वेळ यावी लागते. आणि म्हणून आपला प्रयत्न निर्दोष केला, पूर्ण केला, चिकाटीने केला, सतत केला, आणि मग काय हे मिळालं ते मिळालं, जे मिळालं ते मिळालं. टिळक मंडाल येऊन सुटून आले, त्यांना सगळीकडे सामसून दिसली. मग त्यांनी आग्रह केलेला, पुनश्च हरिओम. पहिल्या बंदीनंतर गुरुजींना म्हटलं लोकांनी की यांनी काय होणार नाही, आता सोडा शाखा विका, चला राजकारणात चला, काहीतरी दुसरं काही करा. गुरुजी म्हणाल, तुम्ही सिनियर आहात सगळे लोक, तुम्ही विचार करा, तुम्ही जे कराल ते योग्यच कराल. मी माझं ठरवलं आहे, 5 स्वयंसेवकांना घेऊन मोहिते सायम शाखा पुन्हा सुरू करीन. फळ काय मिळालं त्याच्यावर मोजायचं नसतं. कर्तव्य काय आहे ते मी करतोय की नाही, ते उत्कृष्ट करू. ते मी जर विवेकबुद्धीनी नीट पारखून निश्चित केलं असेल तर मग त्याच्यावर पक्क राहायला पाहिजे, निर्विकार राहिलं पाहिजे सिद्धी आणि असिद्धीपासून. आणि हे काम केलं पाहिजे, हे योग्य आहे. मनुष्य या नात्याने हे करणीय काम आहे. मी मनुष्य आहे तर मला मनुष्यासारखंच वागलं पाहिजे. मनुष्यासारखं वागण्याचे फायदे होतील काय? आत्ता नसतील होत, पुढे होतील. मनुष्य मनुष्यासारखं वागला तरच त्याचे फायदे होतील, सुखदुःख येत जात राहील. अशा पक्क्या धारणेवर सदाचरण भारतातलं उभं आहे. ती धारणा पकडली पाहिजे आणि ती पकडता यावी म्हणूनही मग मार्ग सांगितला आहे. हे सहजासहजी होत नाही. प्रत्येक माणसाला तपश्चर्या करावी लागते. 3 प्रकारचं तप सांगितलं आहे. देव द्विजगुरु प्राज्ञ पूजनम शौचमार्जवम ब्रह्मचर्यम अहिंसाचं शारीरम तपोच्यते. शरीराने प्रयत्न करून साध्य करायच्या या गोष्टी. देव म्हणजे यद्यद विभूतिमत्सत्वम असं परमेश्वरानेच म्हटलं आहे, आणि ते विभूती सांगितल्या आहेत. विशेष विभूतिमत्व ज्यांच्या अंगी आहे ते. द्विज ही जात नाही. द्विज म्हणजे ज्यांनी ज्ञानाच्या उपासनेला स्वतःला वाहून घेतलं, ते द्विज. ज्यांच्या जीवनात ती तपस्या दिसते, ज्ञान सोडून बाकी सगळ्या गोष्टी त्यांनी नियंत्रणात ठेवल्या आहेत. एक त्यांची जागा असते, शरीर धारणेकरता जेवावं लागतं म्हणून जेवतात. पंचपक्वान रोज पाहिजेचा आग्रह नसतो. शरीर ज्ञानसाधना करायला सक्षम राहील इतकं मिळालं म्हणजे झालं, बाकीचा मोह नाही, संग्रह नाही. असे जे असतात, असे पुष्कळ लोक असतात, आजही आहेत, ते द्विज. गुरु ज्यांची श्रेष्ठता आपण मानतो, ज्यांच्याकडून काही शिकलं पाहिजे असं आपल्याला वाटतं आणि ज्यांच्या चरणाशी बसून आपण काही गोष्टी शिकतो, ज्यांचं अनुकरण करून आपण शिकतो, जे जगून दाखवतात, जे आपलं जीवन ज्या एका छोट्याशा परिघात संकुचित झालेलं असतं तो परिघ विस्तारून आपलं जीवन मोठं करतात, ते गुरु. आणि प्राज्ञ म्हणजे विशेष ज्ञान ठेवणारे स्पेशलिस्ट लोक असतात. अमुक एक विषय शिकायचा आहे तर मग त्यांच्याचकडे जावं लागतं. मी फार चतुर आहे, हुशार आहे, माझी बुद्धी खूप चालते, पण या शास्त्राचं ज्ञान त्यांच्यापाशी आहे, मला तिथे जावं लागतं. यांच्यापाशी बसणे, पूजनम म्हणजे त्यांच्यासारखं होण्याचा प्रयत्न करणे. शौच आर्जव, पवित्रता आणि सरळता. आर्जव म्हणजे सरळपणा, वाकडेपणा नाही. ब्रह्मचर्य अहिंसा.
याच्याकरता एक अनुशासन, संयम जीवनात असावा लागतो. शारीरिक विकारांच्या उर्मींना एक प्रतिबंध टाकावा लागतो. आणि हे सगळं करत असताना, हे करत असल्यामुळे दुसऱ्या कोणाचं वाईट होईल असा करता कामा नये, नाही तो अधर्म होतो. हे शारीरिक तप म्हटलेलं आहे. मग अनुद्वेगकरम वाक्यम सत्यम प्रिहितम च यत्, वाणीचं तप सांगितलेलं आहे. अनुद्वेगकरम वाक्यम, बोलावं, दुसऱ्यांना लागेल असं बोलू नये, उगीचच तिरप बोलायची जरूर नसते. समाजात ज्यामुळे एकी वाढेल, लोक जुळतील. साचं आणि रसाळ मितले आणि मवाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, असं ज्ञानेश्वरांनी वर्णन केलेलं आहे. सत्य, सत्य पाहिजे, पण सत्यही चांगल्या शब्दात सांगता आलं पाहिजे आणि ते हितकारक असलं पाहिजे. स्वाध्याय, त्याच्याकरता स्वाध्याय लागतो, अभ्यास करावा लागतो, जाणून घ्यावं लागतं, अनुभवातून जाणावं लागतं. स्वाध्यायाभ्यसनम चैव तपोमानस उच्यते. आणि मग मनःप्रसादम सौम्यत्वम. पुढे काय? मनःप्रसादम सौम्यत्वम मौनम आत्मविनिग्रह भावसंशुद्धिरित्येतत् तपोमानस उच्यते. प्रसन्न मनाने राहावं, मन खट्टू करून लोकांपुढे जाऊ नये, मन खट्टू करून विचार करू नये, मन खट्टू करून कोणाला रागवू नये, कोणाशी बोलू नये. मन नेहमी प्रसन्न ठेवावं, सौम्य असावं, उग्र असू नये. उग्र माणसं प्रसिद्ध लवकर होतात. तपस्वी असतात, चांगली असतात, शुद्ध असतात, पण त्यांच्यापाशी लोक जात नाहीत. ऋषींची नावं घ्या म्हटलं, सगळ्या ऋषींची नावं आठवून मग घेऊ, पण दुर्वासांचं नाव शेवटी आठवेल आपल्याला. तेही महातपस्वी, विष्णूंना लाथ मारण्याचा अधिकार त्यांचा होता, इतके तपस्वी होते. परंतु दुर्वास ऋषी येत आहे तिकडे असं म्हटल्यावर थरथर कापायला लागायचे लोक. लोकसंग्रहालय मुळीच उपयोगी नाही. आणि उगीचच बोलायचं, प्रत्येक विषयावर बोलायचं, अधिकार नसताना बोलायचं वगैरे, जसं मी करतोय तसं करू नये कधी. त्याच्यापेक्षा मौन राहावं, पाहावं, ऐकावं, समजावं, अभ्यास करून मग प्रगट व्हावं. एक एक शब्द हा आपला वजनदारच असला पाहिजे, योग्यच असला पाहिजे, सत्य सांगणारच असला पाहिजे, हित करणारच असला पाहिजे. आणि त्याच्याकरता स्वतःला आवरावं लागतं, आत्मविनिग्रह. आणि त्याच्याकरता आपला भाव शुद्ध असावा लागतो. मनात जर कपट असेल, छळ असेल, तर याच्या अगोदरचं हे साध्य होत नाही कधी. म्हणून तो आपला भाव सगळ्यांविषयी चांगला शुद्ध करायचा नेहमी प्रयत्न करत असतो. ह्यालाही तप म्हटलेलं आहे. ते वाङ्मयम तप उच्यते, वाणीचं तप, आणि हे तपो मानस उच्यते. अशा त्रिविध तपश्चर्येद्वारा स्वतःला योग्य करून, स्वतः सत्याकडे यात्रा करत करत सर्व लोकांना सन्मार्गाला लावण्याकरता जी जी कर्म जशी करावी लागतात तशी करत राहणं हे मनुष्याचं जीवन आहे. हे भारतीय मनुष्यांनी आपल्या उदाहरणांनी जगाला शिकवायचं आहे. म्हणून गीता सांगितल्या गेली, म्हणून कृष्णम वंदे जगद्गुरुम असं आपण म्हणतो. या दृष्टीने गीतेचा अभ्यास केला पाहिजे आणि गीतेचा अभ्यास हा घरोघर सामान्य माणसापर्यंत पोचवला पाहिजे. सगळी गीता आणि त्याच्यातले सगळे विचार, त्याच्यातले आध्यात्मिक विचारधारा समजावून घेणं एखाद वेळेस कोणाला जड वाटेल, हरकत नाही. पाठ सर्व गीतेचा ठेवा, पण विशेष लक्ष द्या. स्थितप्रज्ञ लक्षण, 2 अध्यायातले 65 श्लोक. 12वा अध्याय भक्तांचं लक्षण. वैचारिक दृष्टीने प्रपंच काय आहे, एकूण सार म्हणून 15वा अध्याय पुरुषोत्तम योग.
आणि गुणत्रय विभाग योग, श्रद्धात्रय विभाग योग, हे जे सगळं 3-3 हे करून सांगितलेलं आहे. दैवी संपद, आसुरी संपद हा जो विभाग सांगितलेला आहे, 16वा 17वा 18वा अध्याय. आणि ही भक्ती मनात राहावी म्हणून 10वा आणि 11वा अध्याय हा आपल्या नित्य चिंतनात पाठ करायचा, कंठस्थ करायचा आणि या अध्यायांचं अर्थासहित नित्य चिंतन करायचं. एवढी जरी तपस्या आपण केली आणि ही पोचवली सामान्य माणसापर्यंत, तर याला जितका वेळ लागेल तितक्या वेळामध्ये आज आपला भारतवर्ष आणि भारतवर्षातला प्रत्येक व्यक्ती आज आहे त्याच्या 100 पटींनी जास्त प्रभावी रूपात विश्वगुरू म्हणून जगापुढे उभं करण्याची क्षमता गीतेत आहे. आणि म्हणून अशा या गीता धर्म प्रसाराचं काम हे 94 वर्ष सतत निष्ठापूर्वक चालवणारे जे गीता धर्म प्रसारक मंडळ आहे, त्याचं मी कृतज्ञतापूर्वक अभिनंदन करतो. आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीत या कार्याचा विस्तार भारतभर होवो असे कार्य करणारे अन्य लोक आणि असं गीता धर्म प्रसारक मंडळ अशा सगळ्या लोकांचा मिळून एक समूह हा आपलं काम करण्यामध्ये लवकरात लवकर यशस्वी हो ही शुभकामना देतो आणि माझे 4 शब्द संपतो. कोटिशः धन्यवाद. कार्यक्रमाचा भाग म्हणून आपण पुढे जातो आहोत. खरं म्हणजे जे ऐकलं त्याचं मनन चिंतन आणि नंतर प्रकटन करण्यासाठी इथे थांबणं योग्य ठरलं असतं. पण कार्यक्रमाचा भाग म्हणून आता आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम इथे होतोय. त्यानंतर गीतेची आरती होईल. सर्वांना विनंती अशी आहे की आरती होईपर्यंत आपण आसनस्थ राहावं. आभार प्रदर्शन कार्यकारिणीचे सदस्य कीर्तनकार हभप मोरेश्वर बुवा जोशी हे करतील. त्यांना मी तशी विनंती करते. श्री मयुरेश दत्त गुरुभ्यो नमः. परमपूजनीय सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत, गीता धर्म मंडळाचे सर्व पदाधिकारी, उपस्थित सन्मान्य परमपूजनीय धर्माचार्य, सन्माननीय लेखक आणि श्रद्धेय गीताप्रेमी मंडळी, गीता सुगीता कर्तव्या किमन्ये शास्त्रविस्तरैः या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्मात् निःस्फुरता. या गीतेचा प्रचार करण्याच्या निमित्ताने म्हणून गेले 94 वर्ष गीता मंडळ कार्य करीत आहे. गीता धर्ममंडळाच्या या 94 वर्षाच्या वाटचालीमध्ये आजचा दिवस अत्यंत प्रमुख असा म्हणायला हरकत नाही असा आहेच तो. या ठिकाणी निष्काम कर्मयोगाचं ज्यांनी कार्य करत 94 वर्षे काढली, यापुढेही कार्य करणारे आणि गीता धर्म हाच राष्ट्रधर्म हा ज्यांनी सांगितला, त्या अंकाचं प्रकाशन करण्यासाठी म्हणून राष्ट्रीय जनसंघ संघाचे परमपूज्य सरसंघचालक मोहनजी भागवत उपस्थित आहेत. त्यांच्या हस्ते प्रकाशन झालं आहे. हा विशेष ईश्वरीय संकेत असं मी मानतो. या ठिकाणी याचं कारण असं, ही संघटना गेले 94 वर्ष हजारो कार्यकर्ते, लाखो कार्यकर्ते निष्काम कर्मयोगाने राष्ट्रधर्म जगत आहेत अशा कार्यकर्त्यांची संघटना आहे. आणि त्या संघटनेचे प्रमुख परमपूजनीय मोहनजी भागवत या कार्यक्रमाला उपलब्ध झाले
आणि ते प्रत्यक्ष आज या ठिकाणी येऊन आपल्यापुढे राष्ट्रधर्मच गीतेतला मांडलेला आपण लक्षात आलं. त्यांच्याविषयी मी कृतज्ञता व्यक्त करतो. तसंच या ठिकाणी विशेष भाग म्हणजे गीतेतला 18 अध्याय गीता, 18 दिवस युद्ध चाललं, 18 महारथी. आज तसाच योग आहे. 18 तारीख आणि 2018 लक्षात. आणि सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत ही अक्षरसुद्धा 18च आहेत लक्षात. हा एक वेगळाच योग आहे लक्षात घ्या. आणि म्हणून हा दिवस गीता धर्ममंडळाच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिला जाईल असं मला तरी वाटतं या ठिकाणी. तसंच या ठिकाणी पूजनीय सरसंघचालकांना यावं यासाठी आमचा सर्वांचा प्रयत्न होता. त्यासाठी ज्यांनी ज्यांनी म्हणून सहकार्य केलं, संघाचे पदाधिकारी, प्रांत प्रचारक, त्यांच्याविषयी मी कृतज्ञता व्यक्त करतो. त्याचप्रमाणे राष्ट्रसेविका समितीने गीता प्रसारार्थ जो पहिला पुरस्कार दिलेला आहे ती व्यक्ती अत्यंत उत्तम आणि योग्य व्यक्ती आहे लक्षात घ्या. वसुधाताई हा विशेष भाग आहे त्यातला आहे. आणि तो ह्या गीता धर्म राष्ट्रधर्म या ग्रंथाच्या प्रकाशन समारंभ दिला विशेष औचित्य साधून राष्ट्रसेविका समितीचे आम्ही आभार मानतो, कृतज्ञता व्यक्त करतो. उपस्थित सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ या ठिकाणी बसलेले धर्माचार्य, मला फार आनंद वाटला. आज परमपूज्य गोविंदगिरी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्या दिवशी आम्ही त्यांच्याकडे निमंत्रणासाठी गेलो होतो त्यांचा कार्यक्रम ठरवते मला नाही येता येणार म्हणले. आम्हाला वाईट वाटलं खूप. त्यांनी त्यांचा लेख दिला, पण आज आनंद वाटला त्यांचं आगमन झाल्यानंतर त्यांच्यासाठी सर्वांनी एकदा टाळ्या वाजवाव्यात. आणि त्याचे आशीर्वाद या कार्यक्रमाला प्राप्त झाले, त्यांच्याविषयी मी कृतज्ञता व्यक्त करतो. त्याचप्रमाणे अनेक मान्यवर व्यक्ती या ठिकाणी आहेत. पुणे महानगरपालिकेने हे बालगंधर्व रंगमंदिर उपलब्ध करून दिलं, त्याचे सर्व पदाधिकारी सेवक वर्गाचे मी विशेष कृतज्ञता व्यक्त करतो. या ठिकाणी अनेक पत्रकार बंधू, विविध माध्यमांचे प्रतिनिधी, वर्तमानपत्राचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. त्यांनी या ठिकाणी येऊन जे आम्हाला सहकार्य केलं त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. गीताधर्म राष्ट्रधर्म स्मरणिकेचं ज्यांनी उत्तम रीतीने यात लेख दिले, जाहिराती दिल्या, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. तसंच त्याप्रमाणे उत्तम संरक्षण व्यवस्था पोलीस दलाने केलेली आहे, त्या सर्व अधिकाऱ्यांना धन्यवाद. महावितरणचे अधिकारी त्यांनाही धन्यवाद देतो. इतक्या वेळ लाईट गेले नाहीत लक्षात घ्या. त्यामुळे आपल्याला हा सर्व कार्यक्रम अत्यंत उत्तम रीतीने साजरा करता आला. या ठिकाणी स्वानंद क्रिएशनची सर्व टीम संघ, प्रकाश चित्रण, चित्रीकरण, प्रकाश योजना, ध्वनी योजना, LED वॉल करणारे सर्व मंडळी त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. गीता धर्ममंडळाचा परिवार, सेवक वर्ग यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. तसंच या स्मरणिकेची उत्कृष्ट छपाई केली ते हिंदुस्थान मृणालयाचे प्रमुख, त्यांच्याविषयी धन्यवाद देतो, कृतज्ञता व्यक्त करतो. उत्कृष्ट सजावट, कलाकार, रांगोळी काढणारे, अभिनव कला भारतीचे कार्यकर्ते, दाते मांडेवाले या सर्वांच्या विषयी मी कृतज्ञता व्यक्त करतो. तसेच या कार्यक्रमात ज्यांचं ज्यांचं सहकार्य झालं, अनवधानाने एखाद्या नावावर रुंद गेलं असेल तर क्षमस्व, त्यांच्याविषयी मी कृतज्ञता व्यक्त करतो. तसंच या कार्यक्रमाची रचना करताना अनेक कार्यकर्ते काम करत असतात. एखादी व्यक्ती दुखावली जाते, एखाद्या व्यक्तीच्या मनासारखं होत नाही, जागा ती मिळत नाही, त्यांनी रागवू नये. आणखीन समजा असं काही झालं असेल तर त्याच्याविषयी त्यांच्याकडे मी क्षमेची याचना करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी स्मरणिका जी प्रकाशन झालेलं आहे त्याचं बाहेर त्या ठिकाणी आपल्या सर्वांना उपलब्ध करून दिलेली आहे. त्याचा प्रत्येकाने लाभ घ्यावा ही सर्वांना विनंती. आणि आत्ता सांगितल्याप्रमाणे गीता धर्म राष्ट्रधर्म याचा पुढच्या काळात आपल्या सर्वांना हातात हात घालून प्रचार प्रसार करायचा आहे. त्यासाठी आपल्या सर्वांची आवश्यकता आहे. एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ या न्यायाने आपण सर्वजण काम करूया.
आणि पूजनीय सरसंघचालकांनी आज आपल्यासमोर गीतेतला सगळा राष्ट्रधर्मच मांडलेला आहे, लक्षात येतो. आणि त्याप्रमाणे आपण सर्वच जण काम करूया. या सर्व उल्लेख केलेल्या मंडळींच्या आम्ही ऋणात राहू इच्छितो आणि पुढच्या सर्व कार्यात त्यांचे आशीर्वाद प्राप्त हो अशी प्रार्थना करून मी माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. जय भगवद्गीते ॐ जय भगवद्गीते हरिः कमलविहारिणि हरिः कमलविहारिणि सुन्दरसुपुनीते ॐ जय भगवद्गीते कर्म सुमर्म प्रकाशिनी कामासक्तिहरा तत्त्वज्ञान विकाशिनी तत्त्वज्ञान विकाशिनी विद्या ब्रह्मपरा ॐ जय भगवद्गीते निश्चल भक्ति विधायिनी निर्मल मलहारी शरण रहस्य प्रदायिनी शरण रहस्य प्रदायिनी सब विधि सुखकारी ॐ जय भगवद्गीते रागद्वेष विदारिणि कारिणि मोद सदा भवभयहारिणि तारिणि भवभयहारिणि तारिणि परमानन्दप्रदा ॐ जय भगवद्गीते आसुर भाव विनाशिनी नाशिनी तमरजनी दैवी सद्गुणदायिनी दैवी सद्गुणदायिनी हरिरसिका सजनी ॐ जय भगवद्गीते समता त्याग सिखावनी हरिमुख की बानी सकल शास्त्र की स्वामिनी सकल शास्त्र की स्वामिनी श्रुतियों की रानी ॐ जय भगवद्गीते दया सुधा बरसावनी मातु कृपा कीजे हरिपद प्रेम दान कर हरिपद प्रेम दान कर अपनो कर लीजे ॐ जय भगवद्गीते जय भगवद्गीते ॐ जय भगवद्गीते हरिः कमलविहारिणि हरिः कमलविहारिणि सुन्दरसुपुनीते ॐ जय भगवद्गीते भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. श्रीमद् भगवद गीता माता की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. भारत माता की जय.